नमस्कार. मी प्रदीप जोशी. माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. आज मी माझ्या एका लेखाचे अभिवाचन करणार आहे. लेखाचा विषय आहे बदलांना सामोरे जा. 21व्या शतकाकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. एका बाजूला डिजिटल क्रांतीची स्वागतार्ह भाषा सर्वत्र केली जात आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक बदलाच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 21व्या शतकातील सर्वात मोठा धोका कोणता असेल तर तो कौटुंबिक नाती टिकवण्याचा. जीवनात आपणाला सर्व काही हवे तसे मिळत नाही. सर्वच अपेक्षांची पूर्तता कधी होत नाही. जे मिळाले आहे ते मनापासून स्वीकारणे, जे मिळाले नाही ते आपल्या नशिबात नाही असे समजून वाटचाल करणे गरजेचे ठरणार आहे. काही प्रसंगी मनाला मुरड घालता आली पाहिजे. आपल्यापेक्षा गरीब असलेल्या कुटुंबाकडे आपण पाहायला शिकले पाहिजे. म्हणजे जीवनात मनस्ताप, दुःख राहणार नाही. वरच्या थरातील लोकांकडे पाहून मनस्ताप करून घेण्यात काय अर्थ आहे? आज कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे. कौटुंबिक नाती टिकवण्यासाठी समायोजन करण्याची आवश्यकता आहे. आज हा अत्यंत गंभीर प्रश्न बनत चालला आहे. कौटुंबिक नाती अबाधित राहण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल याचा सर्व पातळीवर विचार होण्याची गरज आहे. घराघरातून किरकोळ वादाचे प्रसंग किरकोळ कारणातून उद्भवत आहेत. विभक्त कुटुंब पद्धती, त्यात दोघेही नोकरी करणारे, त्यामुळे मुलाकडे लक्ष देण्यास कोणाला सवड नाही. त्यातूनच युवकांच्या आत्महत्या वाढत आहेत. आज समाजात झपाट्याने बदल होत आहे. कोणत्याही क्षेत्रात बदल अपेक्षित असतात. त्या बदलांना कोणीच रोखू शकत नाही. मात्र काळाची पावले ओळखून ते स्वीकारावे लागतात. 21व्या शतकात अनुरूप विवाह ही संकल्पना बदलते की काय असे आता वाटू लागले आहे. एका बाजूला मुलींची घटत चाललेली संख्या आणि दुसऱ्या बाजूला अनुरूप जोडीदार यांचा मेळ कठीण होऊन बसला आहे. मुलापेक्षा मुलींच्या अपेक्षा वाढली आहेत. एकुलता एक मुलगा हवा, चांगली नोकरी हवी, पुण्या मुंबईत स्वतःचा फ्लॅट हवा, सासरी फार माणसे नकोत अशा अटी आता पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे मुलातच लग्न जमणे अवघड बनले आहे. जमलेच तर दोन्ही बाजूनी ते टिकणे त्याहीपेक्षा अवघड होऊन बसणार आहे. पूर्वी जन्मोजन्मी हाच किंवा हीच मिळावी अशी धारणा होती. आज तरुण पिढीची मानसिकता बदलली आहे. विचारांच्या आदानप्रदानात मतभेदाचे अडथळे येत आहेत. दोघांचे विचार पटत असतील तर एकत्र राहा, अन्यथा फारकत घ्या असा नवा विचार रुजू लागला आहे. आत्तापासून त्याची सुरुवात झाली आहे. आणखी काही वर्षात त्याची तीव्रता अधिक खोल होणार आहे. किरकोळ वादातून घटस्फोट करणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे. तुझ्याप्रमाणे मी देखील कमवते असा अहंभाव त्यांच्या मनात रुजू लागला आहे. मिळवत्या व्यक्तीचे घरात वर्चस्व असा सूर फार पूर्वीपासून चालत आला आहे. त्याला छेद बसण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. मी देखील कमवते, मग मी का सहन करू अशी मुलींची धारणा बनत चालली आहे. सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे नातेसंबंध दुरावत आहेत. पूर्वीच्या लोकात बदल वृत्ती होती.
स्वातंत्र्याच्या नावाखाली आज कोणी सहजासहजी बदलास तयार होत नाही. वादामुळे घरातील संवाद संपुष्टात आला आहे. टी व्हीवरील मालिका घरगुती वादाला प्राधान्य देत आहेत. खत पाणी घालत आहेत. सासू सुनाचा वाद, नवऱ्याचं बाहेरवालीचं लफडं, मुलासमोर मद्याचे घोट असे विकृत चित्रण होत आहे. माणसं जेवायला विसरतील पण मालिका चुकवणार नाहीत. ही आजची वस्तुस्थिती आहे. हे आजचे वास्तव आहे. चंगळ संस्कृती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुलामुलीच्या लग्नानंतर त्यांच्या संसारात आई वडिलांचा कमालीचा हस्तक्षेप वाढताना दिसत आहे. कोणी कोणाचे ऐकायचे, कोणी बदलायचे, यातून नवीन लग्न झालेल्या दाम्पत्यात वादाची दरी वाढत आहे. समज, गैरसमज, संशयवृत्ती, व्यसन, हेकेखोर यामुळे वादाच्या ठिणग्या सतत उडत आहेत. मेड फॉर ईच अदर असे म्हणून एकत्र कुटुंब पद्धती कधीही टिकणार नाही. घराघरातील मनमोकळा संवाद हरवला आहे. दबक्या आवाजातील सूर गैरसमज वाढवत आहेत. एखादी गोष्ट पटली नाही तर घरातील मंडळी स्पष्टपणे बोलत नाहीत. घरातील मोकळेपणा हरवत चालला आहे. नको त्या गोष्टीत स्पर्धा केली जात आहे. ती थांबण्याची गरज आहे. माहेर चांगलं की सासर चांगलं ही भावना बदलण्याची गरज आहे. माहेरची माणसं ही खुशी का मोहोल आणि सासरची माणसं आली की कपाळाला आठ्या हे दृश्य आजही पाहायला मिळते. अनपेक्षितपणे या घटना घडत असतात. अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तर लगेच ब्रेकअपचा विचार डोकावत आहे. नातेसंबंध सुधारावे वाटत असतील तर कोणीही प्रतिष्ठेचा प्रश्न करता कामा नये. अहंकार दूर करून बदलाची भूमिका स्वीकारली पाहिजे. वाद किती ताणायचे याची एक सीमारेषा आखण्याची गरज आहे. कोणतेही प्रश्न वादाने सुटत नाहीत, ते संवादाने सुटतात. याची जाण ठेवण्याची आज गरज आहे. पूर्वीच्या काळी घर कसं बहरलेलं होतं. आजी, आजोबा, मुले, नातवंडे, सुना, सारा परिवार एकत्र राहत होता. काळ बदलला. हम दो हमारे दो जमान्यात विभक्त कुटुंब अस्तित्वात आली. त्यातून काही चांगल्या बाबी घडल्या, तशा समस्याही निर्माण झाल्या. बदलाला सामोरे जाण्याची भाषा ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला सामाजिक रचनेचा मूळ उद्देश विसरता कामा नये हे प्रत्येक घटकाने विचारात घेतले पाहिजे. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या कमेंट या मला या पुढील व्हिडिओ करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. पुनश्च एकदा धन्यवाद.